नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत संगमेश्वर येथे असणाऱ्या कर्णेश्वर मंदिरात. एका ऐतिहासिक मंदिरात आपण जाणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे, जो की कसबा येथे सरदेसाई वाडा आहे. त्या वाड्यातून समोरच अगदी आलो, त्याच रोडने समोर आलो की आपल्याला हे कर्णेश्वर हे मंदिर दिसतं. तिथे आज आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो. हे मंदिर पांडवकालीन असल्याचं समजतं. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. मुंबई गोवा महामार्गालगतच असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील हे मंदिर आहे मित्रांनो. हे बघताक्षणी मित्रांनो उत्तम स्थापत्यकलेचा नमुना असल्याचे समजते. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आले अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते असं इथल्या लोकांकडून आपल्याला ऐकायला भेटलं आहे. मंदिराचं काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात अपूर्ण राहिलेले शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. हे मंदिर मित्रांनो पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवपंचायत आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर व उजव्या बाजूस कीर्तिसुराची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला दशावताराचे शिल्प कोरण्यात आलेले आहे मित्रांनो. बघू शकताय वरचा कळस देखील आतल्या बाजूने अगदी नक्षीकाम केलेलं आहे. अगदी सुबक असं कोरीव काम आहे मित्रांनो. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की पहिल्यांदा होतं ते म्हणजे नंदीचं दर्शन. त्याला नंदी मंडप असे म्हणले जाते. नंदी मंडपामध्ये आलो की 2 अष्टभैरव आणि द्वारपाल आहेत. मंदिरात प्रवेश करताच नंदीचे दर्शन होते. नंदी मंडपाच्या वरती देखील मित्रांनो सुंदर असा कळस आहे. त्या देखील कळसाला आतून नक्षीकाम केलेलं आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो. बघू शकताय नंदी मंडपाला देखील 4 असे एकसारखे खांब आहेत. तर मित्रांनो अशा सुंदर मंदिरातनं आपण आत गेलो की समोरच अगदी दर्शन होतं ते म्हणजे शंकराच्या ईश्वर पिंडीचं. बघू शकता किती सुंदर असं नक्षीकाम आहे मित्रांनो. खूप असं सुंदर आणि ऐतिहासिक असं हे मंदिर आहे. प्राचीन असं हे मंदिर आहे मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे शंकराच्या पिंडीजवळ. आता आपण शंकराच्या पिंडीच्या इथनं प्रवेशद्वारातनं आत जाऊ शकत नाही. तिथे फक्त पुजाऱ्याला जाण्यासाठी परवानगी आहे. इथे मित्रांनो आपण आता शंकराच्या पिंडीचं दर्शन करून घेऊया आणि इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून थोडीफार या मंदिराची माहिती ऐकून घेऊया. खूप सुंदर प्रकारे त्यांनी माहिती सांगितली मित्रांनो. सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. इथे ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. संपूर्ण प्रदक्षिणा करायची. पलीकडे सूर्यदेवांचा आत जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 गोळ्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्यभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्यांना संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांचे 5 ठिकाणी 5 ताट आहेत. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव. बघू शकताय मित्रांनो मंदिरातल्या प्रत्येक दगडावर कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक दगडावर असं नक्षीकाम आहे मित्रांनो. इथल्या खांबांवर देखील शिलालेख कोरलेले आहेत. या मंदिरात मित्रांनो 5 पांडवांची 5 ताटं दगडामध्ये कोरलेली आहेत. ते बाहेर होतं ते पहिलं ताट.
हे नंदीकाली आहे ते दुसरं ताट, आणि इकडच्या प्रवेशद्वाराच्या जवळ आहे ते तिसरं ताट. परत इकडच्या एका तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आहे ते चौथं ताट. आणि इथे शंकराच्या पिंडीखाली एक ताट आहे. काही जण म्हणतात की हे 6वं ताट आहे, हे कर्णाचं ताट म्हणून ओळखलं जातं. परंतु आपल्याला 5 ताटं तरी बघायला भेटली, त्यामुळं इथली खरी एक्झॅक्ट माहिती आपल्याला माहीत नाही. जे इथल्या पुजाऱ्यांनी किंवा आपल्याला जे काही माहिती भेटली त्यावरनं आपण 5 ताटं तरी बघितली, परंतु 6वं ताट हे शिवपिंडीच्या खाली आहे असं म्हणलं जातं. बघू शकताय मित्रांनो, प्रवेशद्वारावर देखील असे हे खूप असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिरातील या दगडी बांधकामावर देव, दानव, नृत्यांगना, किन्नर आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे मित्रांनो. सुंदर असं मित्रांनो कोरीव कामातलं हे मंदिर आहे. आता काल परवाच महाशिवरात्र झाल्यामुळे इथे महाशिवरात्रीची पूजा देखील करण्यात आली होती. तर असं हे संगमेश्वरमधील कसबा येथील कर्णेश्वर मंदिर आहे मित्रांनो. बघू शकताय अगदी बारीक बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे. नृत्यांगना वगैरे दगडामध्ये कोरलेल्या आहेत मित्रांनो. इथे सुंदर असं सुबक असं मंदिर आहे. बघू शकताय मित्रांनो, मंदिराच्या अगदी खालून पहिल्या दगडापासून ते शेवटच्या दगडापर्यंत प्रत्येक दगडाला नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक दगडात कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो. मंदिराच्या अगदी समोरच अशी ही दीपमाळ देखील आहे मित्रांनो. पूर्ण सगळं काळ्या दगडामध्ये हे कोरलेलं आहे आणि काळ्या दगडातलं हे मंदिर आहे मित्रांनो. सुंदर असं नक्षीकाम केलेलं एक ऐतिहासिक असं जुन्या काळातलं एक मंदिर आहे मित्रांनो. ह्याचा जो कळस आहे तो कळस पांडवांनी बांधलेला नाही आहे. कळसाचं काम चालू असतानाच पांडव येथून निघून गेले अशी आख्यायिका आहे मित्रांनो. पुढे मित्रांनो शिलार राजाच्या काळात हे मंदिर पूर्ण केलेलं आहे. म्हणजे जो कळस आहे, कळसाचं काम जे आहे ते पुढे शिलार राजाच्या काळात केलेलं आहे असं समजतं. तर असं हे सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. मंदिराचं आपण आता दर्शन करून घेऊया पूर्ण चारी बाजूने. मंदिराला अशी 3 प्रवेशद्वार आहेत आणि मंदिराच्या इकडच्या बाजूला म्हणजे जिथून आपण प्रवेश करतो तिकडे हे मगर आहे मित्रांनो. म्हणजे हे मगरीचं तोंड दिसतं बघा, आणि हे मगरीवरती मंदिर बांधण्यात आलेलं आहे असं समजतं. आणि या मगरीच्या तोंडातून पाणी देखील येतं मित्रांनो. मंदिरात आत प्रवेश करतानाच डाव्या हाताला हे सूर्यमूर्तीचं एक देऊळ आहे मित्रांनो. बघू शकताय सुंदर अशी मूर्ती आहे आणि यांच्या चरणावरच अगदी सूर्यकिरणे पडतात असं समजतं. मंदिरामध्येच मित्रांनो इथे मंदिराच्या इतिहासाची माहिती देखील दिलेली आहे. बघू शकताय मंदिराच्या समोरच अगदी गणपती बाप्पांचं देखील मंदिर आहे. आणि त्याच मंदिरामध्ये मित्रांनो इकडे गणपती बाप्पांची सुबक अशी मूर्ती आहे. आम्ही गेलो तेव्हा नुकतीच पूजा चालू होती. त्याच मंदिरामध्ये इकडे मंदिराचे जे कर्णेश्वर मंदिराचे जे कोरीव काम आहे त्याचे हे टिपलेले छायाचित्र देखील आहेत. इथे पूर्णपणे आपल्याला दिसू शकतं की कुठे काय काय कोरलेलं आहे ते. असं सुबक असं मित्रांनो हे मंदिर आहे. रेणू रना रना ना
मित्रांनो, ह्या मंदिरातून बाहेर जावंसंच वाटत नव्हतं. इथले जे नक्षीकाम आहे, इथलं जे कोरीव काम आहे ते खूप म्हणजे खूप सुंदर वाटत होतं. अगदी बारीक बारीक रेखीव काम आहे मित्रांनो. दगडामध्ये प्रत्येक दगडात एकसारखं असं नक्षीकाम आहे. पूर्ण मेजरमेंटसह केल्यासारखं वाटतं मित्रांनो. तर असं हे सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आलं की हे कमळाच्या फुलासारखं दिसतंय मित्रांनो. कमळाच्या फुलासारखा हा आकार दिसतो. किती सुंदर असा आकार आहे बघा मित्रांनो. तर अशा आहे मित्रांनो, मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.